मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय। आमचा जीव आरक्षणात असून सत्ताधाऱ्यांचा जीव खुर्चीत आहे असं सांगत सरकारवर निशाणा साधला। तर आरक्षण न दिल्यास सत्ता येऊ देणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक समाजात गोंधळ निर्माण करून गैरसमज पसरवतात हे षडयंत्र आहे अशी टीका जरांगेंनी केली। हे लोक फक्त गैरसमज पसरवणार, सत्ताधारी असो विरोधक असो, कोणची जात असू द्या, मराठीचा असू द्या त्यात गैरसमज पसरवणार, धनगर बांधव असू द्या त्यांच्यात गैरसमज दोघात पसरवणार, कोणची जात असू द्या, मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणारे गैरसमज यांचं कामच असतं। ते नाटक समजू आपण त्यांचं, विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे। 100% ठरवून षडयंत्र आहे। मी पहिले उपोषण सांगितलं होतं, बाबा मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं, आम्हाला काय देणं घेणं, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या। यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय आहे गोरगरीब मराठ्या पुढं सांगा? आमचे लेकरं मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही? मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत, ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत, मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देतील? त्यांना काय चूक आहे समाजाची किंवा माझी? तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।